हा जो उपक्रम शाळेने सुरू केला श्री सिद्धेश्वर स्कूल तुळची या शाळेत 7 ते 8 विद्यार्थ्यांना वाचनासाठी बसून येतात, हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो? खूपच छान. कारण आजकाल डिजिटलच्या दुनियेत खरं सांगायचं झालं तर टीव्ही आणि मोबाईल मध्ये मुलं तासन तास राहत असतात. त्यामुळं मुलांना अभ्यास नको वाटतं, क्षणिक सुख त्यांना हवं असतंय आणि अभ्यासाकडे वळत नाहीत. तुम्ही हा उपक्रम चालू केल्यापासून मुलं 6 ते 8 फक्त अभ्यास म्हणजे अभ्यासच करतात आणि याचा फायदा त्यांच्या परीक्षेला नक्कीच होईल, आमच्या मुलांना नक्कीच होईल. बरं, ठीक आहे. मी शाळेने असे अनेक उपक्रम जे राबवले ते तुम्हाला कसे वाटतात? चांगले वाटतात, कारण आपली शाळा नेहमीच प्रगतशील राहिलेली आहे आणि प्रत्येक उपक्रम आपल्या शाळेने चांगले राबवलेले आहेत आजपर्यंत. प्रवेशोत्सव पासून ते शेवटच्या परीक्षेपर्यंत, सामने असू दे किंवा मुलांचे खेळामध्ये असू दे, विविध परीक्षांचे असू दे, तर चांगलं यश मुलांचं दिसून येत आहे. खरंच शिक्षकांचं आभार मानायला हवेत की ते खूप चांगल्या पद्धतीने उपक्रम राबवत आहेत. शाळेने आणखी काय उपक्रम राबवावेत असं विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला वाटते? शाळेने असेच मुलांसाठी उपक्रम राबवावेत. बऱ्याच गावामध्ये मुलांसाठी उपक्रम वगैरे राबवले जातात, पण आपल्या गावामध्ये पण शिक्षक खूप चांगले आहेत आणि चांगले उपक्रम राबवत आहेत. तर हा आता सध्याचा 6 ते 8चा उपक्रम पण चांगला आहे, पण इथून पुढे मला असं वाटतंय की इथून पुढे दररोजच, म्हणजे ज्या दिवशी शाळा चालू होते त्या दिवशीपासून शेवटच्या दिवसापर्यंत दररोज संध्याकाळी 6 ते 8 वाचनाचा उपक्रम कायम चालू ठेवावा. आणि हा उपक्रम चालू झाल्यापासून आज 15 दिवस झाले चालू झाले, तेव्हापासून दररोज सरांचे फोन येतात आणि शिक्षक येऊन इथं भेटी देतात. ते आमच्यासाठी खूप महत्वाचं. आमच्या तुरचे गावचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल आहे. ह्या हायस्कूलचे जवळजवळ 15 वर्ष झालं 100% 10वीचा निकाल लागतोय आणि NNMS मध्ये कमीत कमी 15 ते 18 मुलं लाभ घेतात. म्हणजे एवढी मुलं बसतात, एवढी प्रगती आहे शाळेची. आणि त्यामुळं तुळशीगावच्या पंचक्रोशीतील विद्यार्थी पण सिद्धेश्वर हायस्कूलकडे आकर्षित होत आहेत आणि पालक त्यांना या शाळेत पाठवत आहेत. तर सिद्धेश्वर हायस्कूलच्या वतीने मी म्हणजे हायस्कूलच्या शिक्षकांचे आभार मानते.